सन्मान अपेक्षा असेल सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्यांची। सन्मान्य अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेच्या औचित्याने सन्मान्य अतिथींचा स्वागत सोहळा होताना पाहतोय। तालुका प्रमुख एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे मी पाहतो मान्य श्री संतोषजी ठाकूर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। मनोहर शेठ भोईर साहेबांच्या सोबत सावलीप्रमाणे सातत्याने भ्रमण करणारे आणि सातत्याने सोबत असणारे संतोष जी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान होताना आपण सध्या पाहताय। जोरदार टाळ्या देऊया पुन्हा एकदा। धन्यवाद। तसेच या स्पर्धेच्या औचित्याने मी निलेश घरत आणि निलेश पाटील यांना विनंती दोन्ही घरत निलेश घरत यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय। ज्या प्रेरणेने आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवत असतात ती प्रेरणा म्हणजे नाव आहे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे। जोरदार टाळ्यांची अपेक्षा असेल। जिल्हा प्रमुख माननीय श्री मनोहर शेठ भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत असताना विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य धनेशजी ठाकूर उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जात आहे तो त्यांनी स्वीकारावा। चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनेशजी ठाकूर यांचा सन्मान केला जाईल तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। तसेच नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मान्य श्री मोहनजी काटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं। सध्याच्या घडीला पण धनेशजी ठाकूर यांचा सन्मान होत असताना पाहतायत। ऐन तारुण्याच्या उंबरठीवर असणारा हा तरुण आज समाजसेवा आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना चिरण्याच्या राजकारणामध्ये असे पाहताय असे माजी ग्रामपंचायत सदस्य धनेशजी ठाकूर यांचा सन्मान होतोय। मोहनजी काटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री मोहनजी काटे साहेब यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे तो त्यांनी स्वीकारावा। सन्माननीय काटे साहेबांचा सन्मान होत आहे। तदनंतर या स्पर्धेच्या औचित्याने एपीएमटी मुंबईमध्ये कार्यरत असणारे खऱ्या अर्थानं कामगारांचं प्रतिनिधित्व ज्यांच्या खांद्यावरती असे कामगार नेते सनी घरत उपस्थित आहेत। सनी घरत यांचा सुद्धा सन्मान केला जाईल तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। माजी आमदार व सरपंच चषक 2025 ग्रामीण स्तरावरील ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतो आणि या स्पर्धेच्या औचित्याने मान्य श्री मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण सनी घरत यांचा सन्मान करावा। सनी घरत हे नाव सुद्धा डोंगरीच्या क्रीडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे आणि आज ज्यांना आपण कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व करताना पाहतो एक उत्तम दर्जाचा कबड्डीपट्टू म्हणून सनी घरत यांची ओळख त्यांच्या काळात होती आणि आज सध्याच्या घडीला आपण कामगार क्षेत्रामध्ये ज्यांना कामगारांचं प्रतिनिधित्व करताना पाहतात असे सनी घरत यांचा सन्मान केला जात आहे। मी सन्माननीय अतिथींना विनंती करते आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं। तसेच डोंगरी गावचे मिलिंदजी घरत यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। मी निलेशजींना विनंती करेन मॅच चालू करायची मिलिंदजींचा सन्मान केला जाईल। तर स्वागत सोहळ्यानंतर आपण पुन्हा जाऊया मॅच कडे जिथे मात्र ही स्पर्धा रंगली जाते। पहिल्या फेरीतील दुसरा सामना दुसऱ्या सत्राकडे जाऊया। डोंगरी विपक्ष नवीन जेव्हा मॅच चालू आहे जशी मॅच चालू आहे तसा आपण आवाज ऐकूया। नितेशजी भोईर थँक्यू 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 थँक्यू। हॅलो चेक हॅलो माझे आमदार सरपंच चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। सर्वप्रथम आपण हिंदू हृदय सम्राट सर सेनापती शिवसेना प्रमुख यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आपण करूया आणि करूया आजच्या रात्रीमधील या खेळाला प्रारंभ। पहिलाच बॉल उडवलाय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि येईल हा आक्रमकतेनं दुसरा सलगचा षटकार। गणेशजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। उरण
शहर प्रमुख अर्थातच शिवसेनेचे शिल्लेदार त्यांचा आपण खरतर मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करूया। अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी ज्यांना खरतर आपण आज या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या खरतर मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। या दरम्यान काय घडतंय पहा, मैदानाच्या आतमध्ये अगदी मी म्हणेन सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला। बॅट्समन क्रमांक 1 बॅटा 2 चेंडू सलग षटकार गेल्यानंतर अगदी सहजतेने मात्र बाद झालाय। व्हेरी अपसेट मोमेंट आपण चर्चा करत होतो। माजी आमदार सरपंच चषक 2025 नवीन सेवा आणि नवीन सेवा गावाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असं खरतर ब्रीद वाक्य या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय। माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचे इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं। रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून खरतर बांधकाम सभापती ते उरणचे आमदार असा प्रवास करीत हजारो गोरगरिबांना ज्यांनी खरतर मदतीचा हात दिला, दिव्यांगांना आधार दिला, गाव तिथे शिवसेना शाखा असा पक्षाचा विस्तार करत जिल्हाभर आणि संपूर्ण उरण शहरामध्ये प्रत्येक गावागावात शिवसेनेला मात्र पोहोचवलं। आज ज्यांनी आपल्या नावाची ख्याती जनमानसात निर्माण केली, संकटाच्या काळात अनेक खरतर मी म्हणेन गोर गरिबांना मात्र मदतीचा सडल हात आणि अर्थातच सडल हस्ते मदत करणारे आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव अर्थातच आपण चर्चा करतोय माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचं आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। वेलकम एव्हरीवन ओव्हर द विकेट। हा बॉल बैठक फटका सजवलाय, फिल्डर आहे जज करतील आणि दुसरा विकेट इथे मात्र पतन झालंय। काय घडते मैदानाच्या आतमध्ये, घाई झाली, पहिले 2 षटकार आणि आलेले 2 विकेट्स, ही संमिश्र गोलंदाजी नव्हे तर मी म्हणेन फलंदाजांकडनं ही झालेली चूक आपल्याला पाहायला मिळते, घाई झाली आहे। डीजे प्रत्येकाच्या मनामनात ज्यांनी आपलं नाव कोरलंय अशी ज्यांची भूमिका राजकीय वर्तुळामधली आपल्याला पाहायला मिळाली। 80% खरतर समाजकार्य आणि 20% खरतर राजकारण असं खरतर मी म्हणेन राजकीय क्षेत्रामधलं त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळालाय। आज जनतेचे आमदार म्हणून त्यांची विशेष वेगळी ओळख सुद्धा आपल्याला पाहता येईल आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। माजी आमदार सरपंच चषक 2025 नवीन सेवाचं हे क्रीडांगण, जिथे या क्रीडांगण मात्र खेळ करत असताना दुसऱ्या मॅच मध्ये 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला गणेश कृपा सेवा आणि त्यांच्या विरोधात डोंगरी 11 डोंगरी, एकाच विभागातील, एकाच प्रभागातील, एकाच पंचक्रोशीमधील एकमेकांचे शेजारचे हे 2 संघ, जिथे मात्र एकमेकांचे प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स स्ट्रेंथ अँड विकनेसेस असा परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आणि 2 संघांचे हे 22 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 22 यार्डच्या विकेटवर एकमेकांसमवेत आणि एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतील। ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल, आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड मिस पाहायला मिळेल। PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय। अर्थातच आमचे कम्प्युटर एक्सपर्ट विनय आणि त्याचबरोबर अतुल आणि ओम जे खरतर कॅमेरा ऑपरेट करत असताना संपूर्ण स्पर्धेची उंची आणि संपूर्ण स्पर्धेचे ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळते। प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली की मग आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली की मग चंद्राचा शीतल प्रकाश, प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली की मग शुभ्र चांदण्या। आज चंद्र आपल्या नजरेत मात्र येत नाहीये, परंतु शुभ्र चांदण्या सुद्धा आपल्या नजरेपासून फार दूर आपल्याला पाहायला मिळतील। रातकड्यांचा आवाज मात्र आता येत नाहीये, कारण या संपूर्ण क्रीडांगणाच्या भोवती मैदानाच्या सभोवताली मात्र प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळतीये। अर्थातच रात्र म्हटली की मग हवा हवासा गारवारा, रात्र म्हटली की मग शांत झालेलं गाव, रात्र म्हटली की मग रातराणीचा तो सुगंध दरवल, रात्र म्हटली की मग पानांमधून वाट काढणारी ती चंद्राची कोवळी कोवळी किरण। आणि अशा खरतर मनमोहक वातावरणामध्ये खरतर आपण या स्पर्धेला घेऊन आलोय आणि तुम्हा सर्वांना खरतर या
प्रकाश झोतातील अर्थातच अंडर फ्लड लाईट्स आर्टिफिशियल लाईट्सच्या अंडरचं या क्रिकेटचं मी म्हणेन सर्वांनाच मोह आणि म्हणूनच की काय क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आणि व्यासपीठ मात्र मी म्हणेन मान्यवरांनी मात्र इथे भरलंय। आयोजकांचं आपण जरूर कौतुक करूया। संपूर्ण हे आयोजन आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये श्री निलेशजी घरत सर आपल्याला पाहायला मिळतील। शिवसेना शाखा नवीन सेवा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। माजी आमदार सरपंच चषक 2025 प्रथम पारितोषिक कॅश प्राइज तब्बल 1 लाख रुपये आणि मानाचा सन्मानाचा करंडक, द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये आणि मानाचा करंडक माजी आमदार सरपंच चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांक जर का आपण पाहिलं तर 25 अपर आणि त्याचबरोबर पाचवा क्रमांक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल 12.5K असं मात्र आणि भव्य दिव्य मी म्हणेन अगदीच सिल्वर कोटेड कलर कॉम्बिनेशन असलेले हे भव्य आणि दिव्य चषकांची मांडणी या व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन आणि दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तसेही फार इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। उजव्या हाताचे फलंदाज समोर असली की मग आउट स्विंगिंग गोलंदाजी त्यांना करता येते आणि ही गोलंदाजी मी म्हणेन सक्षम आपल्याला पाहायला मिळते। आमच्या समेत गुणलेखक सक्षम घरत आहेत। सक्षम तुझंही स्वागत आहे। खूप चांगलं खरं तर हे गुणसंख्या लेखन पाहायला मिळते। आडव्या पट्ट्याने बॉलला फिरून मारायचं, तबड्या बॉल मध्ये नाहीये संपर्क येईल इथे पुनश्च एक डॉट बॉल न होईल सांगता दुसऱ्या चेंडूची। अर्थातच पहिला बॉल वाईट फेकला गेला, दुसरा बॉल कमालीचं कमबॅक केलं गोलंदाजानं। लाईन मात्र लेग स्टिकला होती, ऍक्सेलरेट करता आला नाहीये। बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये। बॅट्समन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळाले सुमित आहेत। क्लीन बॉल दांडेकू, अ मॅग्निफिसंट बॉलिंग, वाव अनप्लेबल। फलंदाज क्रमांक 3 परतलाय आणि इथे झाली खर तर पडझड आणि 3 खेळाडूंच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फक्त 13 आपल्याला पाहायला मिळतीये। कौतुक मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून ही जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे नाव आहे शिवम पाटील। डोंगरी 11 डोंगरी या टीमचा प्रतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऍज अ फ्रंट लाईन गोलंदाज मात्र मी म्हणेन कमालीची गोलंदाजी करतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर जासई, शरद म्हात्रे सर भेंडकल आणि दीपक पाटील सर विंधणे असे 3 वेगवेगळ्या गावांमधनं खर तर हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतील। परंतु या सर्वांना ज्यांनी एकत्र आणलंय ते प्रशांत माली सर, अर्थातच उरण पंच असोसिएशन आणि या असोसिएशनचे खर तर फाउंडर प्रेसिडेंट विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्याच खर तर कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली हे अनेक पंच आणि या वटवृक्षाखाली मात्र वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपली भूमिका चोख बजावत असताना त्यांचे आपण कौतुक करूया। नेक्स्ट बॉल वेट वॉच आणि आडव्या पट्ट्यानं टॅप केला बॉलला चपराक लगावली आहे। बॉल गेला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये, धाव मिळणार फक्त एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 14 या आकड्यावर। 14 ऑन द स्कोर बोर्ड, 14 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल। PTC लाईव्ह च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय। षटक क्रमांक 2 मध्ये संमिश्र गोलंदाजी याही वेळेला फुल लोअर फुल टूस बॉल पिक करत असताना जजमेंट तितकं जमलं नाहीये। जतीन खर तर डोंगरी आणि आपल्या या विभागामध्ये यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची भूमिका राहिली आहे ते जतीन मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील। मजबूत त्यांचा बांधा, परंतु ओव्हरपीस आणि समोर जर का चेंडू आले तर मात्र षटकार चौकार लगावण्याची किमया ते करू शकतात। याही वेळेला आपण जर पाहता अगदी मी म्हणेन गतिमान चेंडू रिलीज केलाय। गुडलँड स्पॉट वरनं चेंडूला हलकी मी म्हणेन स्विंग केलं, डिव्हिएट केलं आणि गतिमान चेंडूवर मात्र इथे धाव अंकित झाली नाहीये। येईल अजून एक डॉट बॉल पर्सेंटेज वाढले गेलेत। जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितक्या तुम्ही मॅच पासून दूर जाल। साधं सोपं गणित। हाऊ इज दॅट इज द अपील अंपायर, रेज द फिंगर अँड बॅटर इज डिक्लेअर्ड इज OUT, आउट, बॅक टू डग आउट।
बाद ठीक एज लागला. विकेट किपरचं करूया आपण कौतुक. त्यानं कोणती चूक न करता हा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 4 बॅटिंग करणारी टीम गणेश कृपा शेवा हा संघ मात्र आता अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या फक्त 15 आणि गडी बाद झाले ते तब्बल 4. आमदारनी खरतर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कार्यकुशल कार्यतत्पर मनोहर शेठ भोईर साहेबांच्या खरतर मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शिवसेनेची धगधगती तोफ आणि धगधगती मशाल आणि विचारांचा खरतर उल्लेख करायचा झाला तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचार वारसा जपणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हाच विचार पुढे नेण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे अनेक युवक आणि त्या युवकांची ताकद आणि या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर आपण चर्चा करू. शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे विचार अगदीच मराठी माणसाला ताठ मनाने आणि ताठ मानेने जगायला शिकवणारा आपला शिवसेना पक्ष, रडायला नाही तर लढायला शिकवणारा आपला शिवसेना पक्ष आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. चर्चा सुरू राहील. जतीन यांच्या बॅटमधून फटका आला. एक शाखावर रिझन मध्ये फिल्डर आहे ते एक चप्पा बॉल ग्रिप करतील की बॉल होईल फरार. बॉल जाईल ओव्हर द डिफेन्स आणि येईल हा जतीन घरत यांच्या बॅटमधून संघर्षमय प्रेशर रिलीज करणारा चौकार. चौकार आलाय जतीनच्या बॅटमधनं. संघर्ष तर करावाच लागेल आणि इथे मात्र प्रयत्न होतोय खोलवडप्याचा. हा बॉल ड्रिल करत असताना खोदून काढायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. बॅटचा फेस लवकर बंद झालं आणि इथे मात्र बॉल रिलीज झालाय थ्रू द बॅट. बॉल जाईल विकेट किपरच्या मगर मिठीमध्ये आणि हेईल हा अजून एक डॉट बॉल. फिंगर्स रोल केला, गती कमी केली, पॅस ऑफ केलं होतं बॉलला. बॉल गेला शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मधनं फरार होईल. फिल्डर होते परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल गेला. पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि स्क्वेअर लेग रिझन क्लिअर करणारा अजून एक चौकार येईल जतीन घरत यांच्या बॅटमधनं. अजून एक चौकार. धावसंख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावर. डिझल फिंगर्स रोल केले. इट्स अप इन द एअर. बॉल हवेमध्ये लांबच लांब आणि उंच उंच. दिस इज हाय अँड हँडसम ह्यूज अँड ह्युमंगस. इट्स बिग अँड ब्युटिफुल. कलात्मक स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्याच बॉलवर केल्यावर आणि येईल आक्रमक षटकार. जतीन ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ आणि त्यांचे पिताश्री ते मॅचला एन्जॉय करत असताना केम घरत साहेब मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या खरं तर त्यांचे चिरंजीव खेळ करतायत, जतीन खेळ करतायत.
आणि त्यांच्या खेळाला प्रमोट करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी, यांच्या मॅचला एन्जॉय करत असताना मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी, 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 1000 रुपये कॅश प्राइज सुद्धा त्यांच्या माध्यमातून मिळाला। हा ही बॉल इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता, नाही बॅट अँड बॉल मध्ये संपर्क, जाईल बॉल खरं तर विकेट किपरच्या मगरमिटीमध्ये आणि येईल हा डॉट बॉल। 3 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 30। अजूनही येणारे चेंडू असतील ते 12 आणि 12 चेंडू मध्ये एकूण धावसंख्या अजूनही काढायची आहे ती 35। चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या। 12 चेंडू आणि 35 धावा। नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील, होनेश्वर बोरी आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी देऊलवाडी। संकल्पना थोडीशी वेगळी आहे। ई गटामधनं कालच्या दिवसामधनं जिंकलेला संघ त्यांचा आपण आज पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला संघ त्यांच्यासोबत एक नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत, जेणेकरून शेवटच्या दिवसामधील आपलं खरं तर वर्कलोड थोडंसं कमी होईल। डीजे मास्टर्सच्या भूमिकेमध्ये आमचे डीजे श्रीकांत, त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू। एक अकॉस्टिक साऊंड सिस्टीम या स्पर्धेच्या सोबत मात्र जोडली गेली आहे। समालोचकांवर बरंच काही डिपेंड असते, स्पर्धेची उंची, स्पर्धेची ग्लोरी, स्पर्धेचं ग्लॅमर आणि समालोचक मात्र आपण पाहिले तर आमचे सिनियर समालोचक एका बाजूला प्रसाद भोईर सर आणि मागच्या काही 1.5 इनिंग मध्ये खरं तर ज्यांचा प्रचंड मी म्हणेन एक अप्रतिम हिंदीचा बुलंद आवाज आपण ऐकला, पाजी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख अमित म्हात्रे सर, पेन जोहे। याही वेळेला बॉलला उचलला, फेकून दिलाय, संघर्षमय अजून एक फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे चकमकीमध्ये हा झेल मात्र टिपला गेला। डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडलेला हा झेल आणि मॅच मध्ये खेळलाय बॉलिंग करणाऱ्या युनिटनं डोंगरी 11 डोंगरी या टीमनं कमालीचं कमबॅक। शांतेश्वरी सजवून घ्या। टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचंय। काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला, एक आक्रमक खेळाडू, स्फोटक खेळाडू तो परतलाय जतीन घरत। त्याचा एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये अगदी अखेरच्या क्षणाला एक क्रुशियल मोमेंटला मॅचला मात्र मी म्हणेन टर्न देत असताना मात्र तो बाद झालाय। श्री गणेश कृपा शेवा या टीम साठी अजून एक धक्का, मैदानाच्या आतमध्ये 5वा फलंदाज बाद झालाय जतीन घरत। बॅक टू डगआउट। 11 चेंडू आणि 35 धावाचं इक्वेशन थोडंसं कठीण आहे, परंतु कठीण म्हणजे अशक्य नाहीये, तुम्हाला कठीण प्रयत्न करावे लागतील। 11 चेंडू 35 धावा, प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करावं लागेल। याही वेळेला आक्रमण केले, बॉल गेला डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये, फिल्डर आहेत मिड विकेट पासून काऊ कॉर्नर पर्यंत ते पोहोचले, बॉलला उचलला, फेकून दिलाय, तोवर मात्र ही 1 धाव अंकित होत असताना उर्वरित इक्वेशन 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे। मॅच थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, काय करावं लागेल तर आता सिच्युएशन काय म्हणतंय, लुक ॲट द बॉल अँड नॉट टू द बॉल, तोडफोड मार झोड सामदाम दंडभेद या रणनीतीने तुम्हाला खेळ करावा लागेल। प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करावं लागेल। मॅच मध्ये जर का पुनरागमन करायचंय तर डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमी करावे लागतील। इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 34 धावा, प्रत्येक एका चेंडू मागे 1 चौकाराची इक्वेशन। क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे, क्रिकेट हा समीकरणांचा खेळ आणि इक्वेशन काय म्हणतंय 9 चेंडू आणि 34 धावा। लाईन मागे खेचली आहे, वेट केला, वॉच केला, ट्रान्सफर करत असताना फटका फसला, बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल, अजून एक विकेट डाऊन। 8ला 34। साहेब मात्र या व्यासपीठावरून आज आजच्या खेळामधील मात्र नक्कीच या व्यासपीठाला मात्र भेट देऊन ते निरोप घेत आहेत, त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया। रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख आणि त्याचबरोबर माजी आमदार आणि या स्पर्धेचं टायटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, माजी आमदार सरपंच चषक 2025 डे नाईट फॉर्मॅट मध्ये या खेळाला आपण खरं तर लॉन्च केला आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट, 7 चेंडू आणि 34 धावा। मॅच पूर्णपणे फसली आहे,
बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि मॅच मात्र मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमकडे नव्हे तर आता मोमेंटम शिफ्ट झालंय ते बॉलिंग करणाऱ्या युनिटकडे. डोंगरी 11 डोंगरी या टीमचा अप्रतिम खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आपण कौतुक करूया गोलंदाज यश आणि तो असणारे आता नेक्स्ट बॉलवर खरं तर ऑन हॅट्रिक. आणि याच दरम्यान सन्माननीय युवा उद्योजक मदन शेठ गोंधले साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम अथ स्वागतम. माझे आमदार सरपंच चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय मदन शेठ गोंधले साहेबांचं सहर्ष मनस्वी स्वागत आणि त्यांची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं संपूर्ण खरं तर मित्र परिवार आणि त्यांचं विशेष खरं तर आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. सन्माननीय मदन शेठ गोंधले साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. या मुख्य स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री निलेशजी घरत साहेबांच्या वतीनं शिवसेना शाखा नवीन शेवाचे आणि या संपूर्ण स्पर्धेचं एक मुख्य आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला आणि काही क्षणासाठी आपण मॅच मध्ये थोडासा स्वल्प विराम घेतोय कारण पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण त्यांचं करतोय या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री निलेश दत्ताराम घरत आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. सर्व माईची माणसं आज आपल्याच विभागातील अनेक युवा जे आज एकवटलेत आणि या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आयोजन कर्त्यांना मात्र भेट देण्यासाठी स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय श्री मदन शेठ गोंधले साहेबांचं शुभागमन काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इक्वेशन 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 34वा इक्वेशन आहे. चला डिजमास्टर एखादं गाणं होऊन जाऊ द्या. पाहुण्यांची रॉयल एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमधून खरं तर थेट या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं आपण स्वागत करतोय. वेलकम वॉर्म हार्टेड. आणि इथे शेवटच्या बॉलवर आलाय अजून एक विकेट आणि विकेट हॅट्रिक. अभिनंदन. गोलंदाज आणि गोलंदाजाचं नाव आहे यश आणि बॉलिंग युनिट डोंगरी 11 डोंगरी या टीमचा पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली. अभिनंदन यश. पृथक्करण सांगायचं झालं सुमित लवकर बाद झाला. पहिल्या बॉलवर तो बीट झाला. दुसऱ्या बॉलवर त्याची विकेट मिळाली. त्यानंतर नितेशनं 2 षटकार लगावले. नेक्स्ट बॉलला तो बाद झाला. जतीन तग धरून उभा होता. 2 चौकार 1 षटकार त्याच्याही बॅटमधून आपण पाहिला. परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये 12 चेंडू 35 असं इक्वेशन असताना तो बाद झाला. आदर्श मात्र मी म्हणेन एका धाब्यावर बाद झाला. त्यानंतर आदित्य बाद झाला. प्रणय आल्या पावली परतला. विशाल सुद्धा मी म्हणेन शून्यावर बाद झाला. रोहित शून्यावर बाद झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये धावफलकाचं मी म्हणेन जे प्रेशर होतं क्रिकेट हे खरं तर प्रेशरला झुगारून खेळावं लागतं आणि या प्रेशरला हाताळण्याचं कौशल्य खेळाडूकडे असायला हवं. ते कौशल्य आणि त्या कौशल्याचा थोडा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. अंडर प्रेशर प्रकाश होता ती स्पर्धा असताना गोलंदाजांना पोषक वातावरण तसंही आहे. आणि या न्यूट्रल विकेटवर मैदानाच्या आतमध्ये डोंगरी 11 डोंगरी या टीमच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. हाही बॉल सरळ क्षेत्ररक्षक गाठला गेला आणि फलंदाज क्रमांक इथे मात्र 10वा मला वाटतंय 7वा मला वाटतं इथे परतला गेलाय.
फलंदाजांची झालेली पडझड आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसलावा अगदी तसंच काहीसं क्षणभरात आपल्याला पाहायला मिळालं आणि मी म्हणेन या स्पर्धेमध्ये विजयाचं स्वप्न भंग होत असताना खर तर पराभवाची सर्पमाळ ज्या टीमच्या गळ्याभोवती रुळतीये त्या टीमचं मी म्हणेन थोडासा खराब खेळ आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेश कृपा सेवा या टीम कडनं मी म्हणेन पहिल्यांदा 65 धावांचं एक मोठं टार्गेट होतं. ते टार्गेट चेस करत असताना थोडी दमछाक झाली आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये काहीशी चेंडू आणि धावांचा डोंगर मात्र मी म्हणेन अजूनही पार करायचे आणि मॅच एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील सक्षम घरत येणारे चेंडू असतील ते फक्त इन मीन 2 आणि 2 मध्ये जवळजवळ अजूनही 30+ धावसंख्या काढायची आहे. मॅच फसली. आता मॅच मध्ये राम राहिला नाहीये. गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आज राजेंद्र घरत सर मला पाहायला मिळत नाहीत. कदाचित ते मुलेखंडच्या नाईटला असावेत असंच काहीच पाहायला मिळतं, कारण या दोन्ही नाईट्स एकाच वेळी मात्र सुरू झाल्या. येणाऱ्या काही दिवसांमध्ये डोंगरी 11 डोंगरी अर्थात डोंगरी गावामध्ये सुद्धा एक भव्य आणि दिव्य नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसकार मध्ये एक नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. आता रजनी क्रिकेटची साखळी आणि शृंखला बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण खर तर जाऊया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय की सामना जिंकत असताना आपण अभिनंदन करूया डोंगरी 11 डोंगरी या टीमचं. आणि नेक्स्ट मॅच मध्ये होनेश्वर बोरी आणि आई गावदेवी देऊलवाडी या दोन्ही टीमना आम्ही सूचित करू की पंच लगेचच ताबा घेतील. तत्पूर्वी आपण मैदानाचा ताबा घ्या. मॅचला होईल सुरुवात आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक सक्षम घरत आणि त्याचबरोबर आमचे टेक्निकल एक्सपर्ट विनय सर आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल यश घरत. टीम डोंगरी 11 डोंगरी या टीमचा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आणि स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला जिथे ज्यानं विकेट हॅट्रिक संपादित केली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम डोंगरी 11 डोंगरी फॉर द फर्स्ट विन इन द टूर्नामेंट. अँड अभिनंदन मिस्टर यश. हा ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. यश प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज. आणि चला आपण मॅन ऑफ द मॅच नामांकन पुरस्कृत करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेमध्ये ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते डोंबिवली परिसरामधून आज थेट उरण असा हा त्यांचा मोठा प्रवास राहिलाय. मदन शेठ गोंधळी साहेबांना मी विनंती करू, युवा उद्योजक आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. आज एका मित्रावर असलेले त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आपण या स्पर्धेच्या प्रणेत्यांबद्दल चर्चा करतोय. निलेश जी घरत यांच्या कल्पक नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळालं. आणि या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही करतोय मॅन ऑफ द मॅचचं नामांकन. खेळाडूचं नाव आहे यश घरत. डोंगरी 11 डोंगरी या टीमच्या प्रतिम गोलंदाज ज्यानं विकेट हॅट्रिक संपादित केली आणि त्याला आपण सन्मानित करतो आमचे मदन शेठ गोंधळी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते. युवा उद्योजक आणि मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आज खर तर पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माझ्या आमदार सरपंच चषक 2025 सामनावीरची ट्रॉफी. आपण खेळाडूसोबत थोडी चर्चा करू. इन बिटवीन वी हॅव अनदर 30 सेकंड्स.
चला एका बाजूला आपण मॅच सुरू करा. चला आणि हा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. सन्माननीय आदरणीय मदन शेठ गोंधली साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा. या व्यासपीठावर त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. युवा उद्योजक आणि उद्योजकांचा आपल्याला खरं तर मी म्हणेन अभिमान असायलाच हवा. आज मराठी पाऊल पडती पुढे असं आपण म्हणूया. आणि चला एका बाजूला मॅच सुरू करायची आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये चेंडू उपलब्ध करून द्या. भगव्या रंगाची ही शाल परिधान करून आज आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. स्पर्धेचे प्रणेते निलेशजी गोवर्धनजी घरत आणि त्याचबरोबर निलेशजी दत्ताराम घरत या संयुक्त खरं तर आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते त्यांच्या माध्यमातून मदन शेठ गोंधली साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. पीटीसी लाईव्ह स्क्रीनवर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळेल. माजी आमदार आणि सरपंच चषक 2025 च हे भव्य आणि दिव्य आयोजन. पुण्याच्या आपण पाहुण्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करूया आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे आणि करूया आपण मायक्रोफोनवर परिवर्तन. आमचे सिनियर समालोचक प्रसाद भोईर सरांचा आवाज तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. सन्माननीय नरेशजी फडके साहेबांना मी विनंती करू की यावा आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतो आम्ही आपला विशेष सन्मान. आम्ही पुण्याच्या आमचे स्पर्धेचे प्रणेते दादांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत कमलाकर पाटील साहेबांना मी विनंती करू की यावा आपण या व्यासपीठावर. विशेष सन्मान आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांना मी विनंती करू. बोकडवीराचे आमचे सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांना विनंती करू की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला सन्मान आम्ही करतोय. युवा आहेत आणि युवकांना खरं तर आज आपण सन्मानित करतोय. स्पर्धेची आठवण म्हणून एक भव्य आणि दिव्य अशी एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण. त्याचबरोबर भगव्या रंगाची खरं तर आदरातिथ्य अशी ही शाल आणि त्याचबरोबर सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन प्रेमाचं हे प्रतीक पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देऊन आपण हा सन्मान करतोय. खरं तर आमच्या आयोजकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हर्ष आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळं समाधान. त्याचबरोबर प्रेमनाथजी मुकादम साहेबांना विनंती करू की यावा आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. माझ्या आमदार सरपंच चषक 2025 ची ही भव्य आणि दिव्य मानाची स्पर्धा आणि स्पर्धेच्या माध्यमातून तमाम कडरसिकांच्या सहाय्यानं आणि त्याचबरोबर साक्षीनं या स्पर्धेचे एक आयोजन आपल्याला पाहायला मिळते जिथे आपण पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावर करतोय. त्यानंतर आम्ही लोकेशजी सुतार साहेबांना विनंती करू. लोकेशजी सुतार साहेबांना विनंती करू. मॅचला सुरुवात होतीये. आम्ही प्रसाद भोईर सरांचं खरं तर पहिल्यांदा क्षमस्व असू कारण पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं ही स्पर्धेची ओळख पाहायला मिळते. लोकेशजी सुतार साहेबांना विनंती करू की यावा आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे आपण आम्ही आयोजकांच्या वतीने आपला सन्मान करतोय. संजयजी भोईर यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. संजय भोईर साहेबांना मी विनंती करू की या आपण पुन्हा एकदा आपण युवकांचा सन्मान या व्यासपीठावर करतोय. लोकेश सुतार दादांचा सन्मान आम्ही करतोय. एकमेकांचे चांगले ऋणानुबंध चांगले मित्र आज क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर उपस्थित पाहायला मिळते. त्यांचा आपण खरं तर वॉर्म हार्टेड वेलकम करूया. नेक्स्ट सन्मान आम्ही करतोय संजयजी भोईर साहेबांचा आपण सन्मान करूया. पीटीसी लाईव्ह या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रणजित साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही रणजित साहेबांना विनंती करू की यावं आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे. मागच्या बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची प्रतिमा ऐक्वीर देवीची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विनोदजी पावणीकर साहेबांना मी विनंती करू की आपणही या आपला सन्मान आम्ही करणार आहोत. माझे आमदार सरपंच चषक 2025 आणि त्यानंतर तेजस भाई यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आम्ही तेजस भाईंना विनंती करू की या आपण स्पर्धेचे प्रणेते श्री निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर एक शेवटचा सन्मान आम्ही करतोय. नंदकुमार सरांचा आम्ही सन्मान करू. युवा आहेत आणि सन्मान प्रत्येकानं स्वीकारावा.
मायेनं खरं तर सर्वांना एकत्र आणण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न, जिथे क्रिकेटचं हे व्यासपीठ मात्र वापरले गेले आणि क्रिकेटच्या या खरं तर स्वरूपात अनेक त्यांचे मित्र आणि मित्र परिवार उपस्थित असताना आपण करूया त्यांचं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनस्वी स्वागत आणि जाऊया थेट मुख्य कक्षाकडे, जिथे आमचे सिनियर समालोचक मराठीचा अप्रतिम गोड आवाज, उत्कृष्ट अशी शब्दरचना आणि शब्द मांडणी त्यांच्या मुखोद्गत आपण ऐकूया. माजी सरपंच आणि माझी खास आमदार चषकाचा रंगारंग सोहळा. धन्यवाद नितेश. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 9:37 होतात. आपण जेव्हा मॅचकडे दुसऱ्या फिजीची पहिली मॅच आहे. पहिला चेंडू खोला टाकण्याचा हा प्रयत्न अगदी मिड ऑफच्या सरून उडवला जातो. चेंडू लॉंग ऑफकडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू स्टॉप करेपर्यंत 2 पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली मॅच आपण सध्या एन्जॉय करता. होणेश्वर बोरी विपक्ष आई गावदेवी देऊळवाडी, प्रत्येकी एक एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय. आपण पाहिलं तर आई गावदेवी देऊळवाडी हा संघ कालच्या दिवसामध्ये घरत 11 नवीन शिवा संघाच्या विरोधात खेळत असताना जिंकला होता आणि आजच्या रात्रीतील पहिला सामना JB मोरा संघासमोर होणेश्वर बोरी संघ जिंकला. अशी मॅच सध्या मैदानात चालू आहे. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा सर्वप्रथम निर्णय इथे मात्र होणेश्वर बोरी संघाने घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या या मात्र देऊळवाडी संघाला सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देऊळवाडी संघानं 8 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्यात. ताकद आहे. आणि खरं तर उरण टेनिस क्रिकेटमधील शहरी विभागातील हे दोन्ही संघ सध्या मैदानात खेळताना दिसत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे हा चेंडू स्टॉप केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण केली जाते आणि दरम्यानच्या काळात आपण पाहता आजच्या दिवसातील चीफ गेस्ट मान्य श्री मदन शेठ गोंधळी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर डोंबिवली ते उरण हा प्रवास त्यांनी केला आणि मैत्री हे जगाच्या पाठीवरील असं नातं आहे ना, ज्याला खऱ्या अर्थानं शब्दात तोलता येणार आणि एवढंच म्हणता येईल, मैत्री मोठी नाहीये, मोठा असतो तो निभावणारा. आणि ज्यांनी ज्यांनी मैत्रीच्या पटलावरती मैत्री निभावली तो जगामधील सर्वश्रेष्ठ मित्रांपैकी एक मित्र म्हणून ठरला. आणि आज त्याच मैत्रीच्या माळेमध्ये गुंफणारे मदन शेठ गोंधळी यांना आपण पाहिलेत, ज्यांचे आपण आभार मानूया. आणि आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या भविष्यातील कारकिर्दीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या यशाची गाथा अशीच मात्र उंच उंच जावो अशा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थोडी मॅच थांबवायची आहे. आजच्या रजनीतील हे सर्व चीफ गेस्ट या स्पर्धेतून रजा घेत असताना वर्तमान स्थिती आपण सामन्याची पाहता. धावा संख्या झाली आहे 4 धावा. 1 बाद 4 बाद होणारा खेळाडू सिद्धेश, जो 0 या धावा संख्येवरती बाद झालाय. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचा आपण थोडीशी दिलगिरी व्यक्त करूया. आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्या ईर्षेने ते उभे आहेत, उपस्थित आलेत, त्यांना ही स्पर्धा पाहण्यासाठी थोडासा मात्र विलंब होत आहे. त्यांची आपण दिलगिरी व्यक्त करूया. पण मैदानाच्या दिशेने आपण पाहताय एक VIP एंट्री पाहायला मिळाली होती आणि ते VIP गेस्ट आज या स्पर्धेतून रजा घेताना दिसत आहेत. त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. येणाऱ्या काळामध्ये आपली यशाची गाथा अशीच उंच उंच जाऊ असे तुम्हाला खूप साऱ्या मी या स्पर्धेच्या औचित्याने शुभेच्छा देत आहोत. आणि मैदानाकडे आम्ही काही क्षणातच वळणार आहोत, जिथे मात्र या स्पर्धेच्या औचित्यानं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो ई गटातून आला, होणेश्वर बोरी विपक्ष आई गावदेवी देऊळवाडी या 2 संघांमध्ये कालच्या रजनीमध्ये 11 मध्ये 11, 7 मध्ये 7 डिफेंड केल्या होत्या. 8 ला 8 डिफेंड केल्या होत्या देऊळवाडी. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा ज्याला आपण पाहिलात डोंगरी उलन डोंगरी संघ म्हणजे खऱ्या अर्थानं कुठेतरी ही खेळपट्टी गोलंदाजांना सुद्धा तेवढीच पूरक पाहायला मिळत आहे. मॅचला सुरुवात होतीये, विलंब झाला होता, मॅच सुरुवात होते. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू असा वाटला होता, पण चेंडू मात्र बॅटला ब्लश होतोय. दुसरा खेळाडू विकेट नंबर 2, दुसरा खेळाडू क्रमांक 2 कमलाकर होतो झेलबाद.
खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय नरेंद्र. नरेंद्र परकर नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. ओव्हर द विकेट. खुला टाकला हा चेंडू. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे चालला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरं तर आमच्या सोबत आज नितेश जी आहेत आणि अमित पाजी आमचे या स्पर्धेच्या औचित्याने. अमित पाजींना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उरण शहरी विभागामध्ये बऱ्याच खेळाडूंचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांचा खेळ ज्यांनी पाहिला. पण नितेश, मी तुम्हाला आवर्जून सांगेन, उरण टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं 4 परिसर आहेत आणि 4 परिसरापैकी हा एक असा परिसर जो शहरी विभाग या विभागाने जाणला जातो. आणि या शहरी विभागामध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी करणारे बरेचसे गोलंदाज उरण टेनिस क्रिकेटमध्ये आहेत आणि ते आज या स्पर्धेच्या औचित्याने आपल्याला पाहायला मिळतील. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे कालच्या दिवसामध्ये 8 मध्ये 8 डिफेंड केल्या होत्या. फुल टॉस यावेळेस मात्र ऑन साइडला हिट केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि लास्ट मुवमेंटला चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाताना मुवमेंट आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा. इट्स अ 6 रन्स. सर्कल मध्ये असणारा शॉर्ट लिमिट ऑफला असणारा क्षेत्ररक्षक ज्याला आपण पाहिला हेमंत होता. हेमंतला खऱ्या अर्थानं तेवढा चेंडू थांबवणं थोडं कठीण झालं होतं. सर्कलच्या निर्बंधातील षटकामध्ये आणि क्लोज असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना तेवढं तत्पर राहावं लागतं. पण या मैदानावरती या सामन्यामध्ये आपल्याला थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. यावेळेस मात्र दिशा बदलले. डीप स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून चेंडूवरती येईपर्यंत 2 पूर्ण केल्यात. झेड सुटला गेलाय. अकू टप्प्याचा थोडासा होता असं म्हणूया आपण. जज करण्यासाठी प्रयत्न झाला पण इथे मात्र मिस केला जातो. 2 धावा मिळाल्या जातात. धावा संख्या होती 17 धावा. भुवनेश्वर बोरी विपक्ष आई गावदेवी देऊळवाडी अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. पहिलं षटक ध्रुवीत म्हात्रे जो ओपन फॉर्मॅट खेळताना सुद्धा आपण गेल्या कित्येक सामन्यामध्ये ज्याला पाहत असतो असा ध्रुवीत सध्या गावच्या क्रिकेटला योगदान देत असताना ग्रामीण फॉर्मॅट खेळतोय. औचित्य आहे ते म्हणजे माजी आमदार तथा सरपंच चषक 2025 रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं 2 षटकांचा खेळ संपलाय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आई गावदेवी देऊळवाडी संघाची धावसंख्या होते 2 बाद 17 धावा. 2 बाद 17. 2 बाद 17 होता. तिसरं षटक शेवटचं षटक या सत्रातील शेवटचं षटक. गोलंदाज दीपेश. यावेळेस हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट सिलिमिड ऑनला उडालेला झेल मिस केला जातोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पोहोचला जाते 18 वर. दीपेश आला. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विद्यार्थी दशेमध्ये सध्या जे आहेत आणि खेळाडूंची ज्यांना पूर्णतः नावं विथ सरनेम माहिती नाहीत परंतु हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळा, चांगला अभ्यास करा आणि तदनंतर क्रिकेटकडे वळा. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट.
शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे मात्र फटका प्रयत्न फसलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वती येतोय. धाबा संख्या होती 19 धाबा. 19 होत आहेत. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानावरती आतापर्यंत झाली असं म्हणूया. यावेळचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक, गती परिवर्तन पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला, चेंडू बॅकवर्ड साइडला निघून चाललाय, सीमा पार, चौका. चार मिळाल्या जात आहेत आणि या चौकाराच्या साह्यानं 23 होतात. 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 23. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आई गावदेवी देऊळवाडी संघ. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू डीप मध्ये खेळला गेला. जिथे क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र वेल जज करतोय. क्षेत्ररक्षक आहे किशोर. टिपला जेल. विकेट नंबर 3, बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू बाद झाल्यानंतर चौथ्या खेळाडूच्या भागीदारीसाठी विशाल आलाय. विशाल म्हात्रे आहे. हरकत नाही, काही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पूर्णतः येत आहेत. विशाल म्हात्रे आला. दीपेश नेक्स्ट बॉल. कोलाट टाकण्याचा हा प्रयत्न अपील केलं जात आहे. लेग एसटी सोडून जाणारा हा चेंडू पंच इशारा देत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धाबा संख्या 1 ने वाढते. धाबा संख्या होती 24. 3 बाद 24. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. DRS चा वापर केला जाईल आणि इथे मात्र फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतोय आणि हा निर्धाव चेंडू आहे. धावा संख्या स्थिर आहे. धावा संख्या आहे 23 धावा. 23 रन्स, 23 असणार आहेत. निर्धाव चेंडूवाला हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवलाय. डीप मिड विकेट कडे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा उत्तुंग गगनभेदी षटकार. धावा संख्या होती है 28 धावा. 28 रन्स, 29 होत आहेत, माफ करा. स्लोवर चेंडू यावेळेस मात्र फाईन लेग कडे खेळला गेला आणि आणखी एक चौकार आला. असं वाटलं होतं कुठेतरी, मात्र धावा संख्या थांबली, पण फलंदाज
लास्ट मुमेंटला प्रयत्न खूप चांगले करतायत आणि विशाल 5व्या क्रमांकावरती आले. 2 चेंडूमध्ये ज्यांना 10 धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारे पहिलं सत्र संपलं जातं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावासंख्या होतीये 3 बाद 33 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 33, 4 तिऱ्या स्कोर बोर्डवरती लागल्या जातात. चेंडू द्यायचा आहे आणि पहिलं सत्र संपलंय. 3 बाद 33 होत आहेत. 34 करायचे आहेत. तर पुढील मॅच साठी आम्ही लगेचच अनाउन्समेंट करू. महागणपती चिरनेर आणि माहीर 11 पांजे. माही 11 पांजे. चला टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना असेल. माही 11 पांजे विपक्ष मंगळमूर्ती चिरनेर टॉस करण्यासाठी यायचंय. आमच्याकडे वेळ कमी असेल त्यामुळे आम्हाला थोडंसं सहकार्य करा. 33 झाल्यात आणि 34 करायचा. 3 षटकांचा हा सामना आहे. चला एक महत्वाची सूचना आहे. माही 11 पांजे आणि मंगळमूर्ती चिरनेर टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. पहिलं सत्र संपलंय. दुसरं सत्र चालू होण्या अगोदर आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा आयोजन कमिटी जो निर्णय घेईल, जो संघनायक पहिला येईल आणि दुसरा संघनायक वेळेवरती जर आला नाही तर कदाचित नाणेफेकीचा कौल हा पहिल्या उपस्थित राहणाऱ्या संघाला कदाचित दिला जाऊ शकेल. चला पांजे आणि चिरनेर टॉस करण्यासाठी आपण यायचंय. चिरनेर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर पांजे, माही 11 पांजे टीमचा कॅप्टन मी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री कमलाकरजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यापुढील सामन्याची नाणेफेकी करावी. नवीन सेवा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री कमलाकरजी पाटील साहेब यांना विनंती केली जात आहे आपल्या शुभ हस्ते आपण यापुढील सामन्याची नाणेफेकी करावी. सामना होईल माही 11 पांजे विपक्ष मंगळमूर्ती चिरनेर या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. फ्रेश मॅच आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 ओव्हरची मॅच होईल. 33 झाल्या. 34 करायच्या. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने जिथे मात्र होर्णेश्वर बोरी विपक्ष आई गावदेवी देऊळवाडी अशी मॅच आपण एन्जॉय करता. उपस्थित सर्व क्रीडा संघांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. रात्रीचे 9:55 होत आहेत. बरेचसे नवीन सेवा बराचसा युवक मंडळ इथे उपस्थित आहे. उद्याचं भविष्य म्हणूया आपण. नवीन सेवा गावाचं उद्याचं भविष्य जे सध्या बॅक स्टेजला आपण पाहू शकाल, ज्यांना चर्चा करताना आपण पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये यांना या सर्व तरुणांना सुद्धा आपण नवीन सेवा गावाचं प्रतिनिधित्व करताना पाहणार आहात. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आज नवीन सेवा गावाचा इतिहास सांगायचा झाला तर 1982 ते 84च्या काळात खरं तर नवीन सेवा गावाचा नवीन सेवा हा नाव आला आणि गाव स्थलांतरित झाला. 1990 ला जैन पिढी आली. त्या अगोदर या गावानं खूप मोठा त्याग केला. मित्र, तुमच्या अगोदरची जी पिढी आहे ना त्यांनी खूप मोठा त्याग केला आपल्या गावासाठी. ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. पण सध्या मैदानाच्या दिशेने 33 झाल्या. 34 करायचे आहेत. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आली आहे. खेळाडू क्रमांक 1 खेळाडू क्रमांक 2 भुवनेश्वर बोडी संघाचा विवेक आणि श्रेयश. आणखी एक नवीन सेवाचा युवक इथे जॉईंट होत आहेत. पहिला चेंडू वर विकेट. फुल टॉस होता. घुटना देख और तमाशा देख. एक जबरदस्त फटका आलाय. फटका जातोय डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये. फ्लॅट स्ट्रोक षटकार.
चेंडू 6 आल्यात, 24 18 मध्ये 34 करायच्या आहेत. पैकी पहिल्याच एका चेंडूती 6 आल्यात. धावसंख्या होतीये 6 न सुरुवात झाली. बॅट्समन विवेकच्या बॅटमधून आला षटकार. स्वीप पुन्हा एकदा मात्र केलाय. डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय. सीम अपार चौकार. बॅट्समन विवेकसाठी प्रत्येक षटकारासाठी यापुढील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. बॅट्समन विवेकसाठी हे बक्षीस असणार आहे. यावेळचा चेंडू अगदी गवताला झिंझिण्या आणणारा फटका म्हणावा लागेल, जो गरंगळत लॉंग ऑन कडे गेलाय. सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 11 वर. बिन बाद 11. 3 षटकांचा सामना, 34 धावांचं आव्हान, पैकी 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होते बिन बाद 11 धावा. मानस सध्या बॉलिंग मार्कवर आहे. P1चं षटक 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पैकी डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक लावला. ज्या क्षेत्रातून आतापर्यंत 2 मोठे फटके जाताना पण पाहिले. चेंडू पुन्हा एकदा तिकडेच येतो डीप स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल पूर्ण केली जाते या फटक्यावर आणि या सिंगलच्या साह्यानं 12 होत आहेत. 12 पूर्ण केले जात आहेत. स्वराज घरत आहे, कुशल पाटील, साहिल ठाकूर, जतीन घरत हे सर्व नवीन शिवाचे खऱ्या अर्थाने सर्व युवक इथे उपस्थित आहेत. यावेळचा चेंडू ऑन साइडला हिट केला जातोय. चेंडू लॉंग ऑन कडे चालला. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. सिंगल पूर्ण, डबल साठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 14 वरती. 14 धावा धावफलकाती लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण मैदानामध्ये एन्जॉय करताय. स्वराज, कुशल, साहिल आणि जतीन यांना सुद्धा आपण कधीतरी खेळताना पाहणार आहात. सध्या ते विद्यार्थी दशेमध्ये आहेत. आई वडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या ते मेहनत घेत आहेत. पण आज या मैदानावरती खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या तरुणातील जोश शांत बसू देत नाहीये. एक षटक पूर्ण झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 34चा पाठलाग करत असताना होणेश्वर बोरी संघाची धावसंख्या होते बिन बाद 15 धावा. विजयाचा अर्धा पल्ला सुरुवातीच्या षटकामध्ये पूर्ण झालाय असं म्हणायला सुद्धा वावगं ठरणार नाही, कारण 6 चेंडूमध्ये आतापर्यंत बिनबाद 15 आल्यात. पहिलं षटक संपलं आणि खऱ्या अर्थानं ज्या तरुणांची आपण चर्चा करत होतो त्या तरुणांचा खऱ्या अर्थानं एक यूट्यूब चॅनल आहे, कौशल पाटील ब्लॉग्स, आणि ज्यांच्या माध्यमातून आई शांतेश्वरीचं एक गाणं सुद्धा शूट करण्यात आलंय, व्हिडिओ शूट करण्यात आलाय. जो पालखीचा व्हिडिओ जो शूट करण्यात आलाय त्याला नक्कीच आपण लाईक करू. पण सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल 16 शृंगारानं नटलेल्या एखाद्या लावण्यवटीचा जेवढा नृत्याविष्कार सुंदर, किंबहुना त्याही पेक्षा सुंदर हा फटका आलाय बॅट्समन विवेकच्या बॅटमधून. षटकार होत आहेत. बॅट्समन विवेकच्या बॅटमधून षटकारला आहे. षटकारासाठी जे बक्षीस लागलं होतं प्रत्येक 100 रुपयाचं जे बक्षीस आहे आणि त्या बक्षिसात पात्र ठरलाय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. झेल उडाला. झेलकडे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी गोलंदाज येत आहेत आणि विकेट नंबर 1 पहिला खेळाडू क्रमांक 1 विवेक होतोय झेलबाद. सात चेंडू 20 धावा करणारा फलंदाज विवेक मात्र झेलबाद झाला. 34 करायच्या होत्या, पैकी आतापर्यंत धावा संख्या होतीये 21.
या फलंदाजाकडे पाहून एवढंच म्हणूया, गड आला पण सिंह गेला. घरत किंग्स यांच्या वतीनं या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला, नाव आहे कल्पेश. तिसऱ्या क्रमांकावरती कल्पेश येतोय, गोलंदाज आहे. हर्षल हा चेंडू अगदी सरळ स्ट्रेट टू बॉलर खेळला गेलाय. एक पूर्ण केले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॅकअप पाहायला मिळालं. एकाच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय. 22 वर 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, एक बाद 22. होणेश्वर बोरी आणि नवीन शेवा टेनिस क्रिकेट मधील एक लिजन खेळाडू शैलेशजी यांचं, शैलेश भोईर यांचं आगमन होताना दिसतंय. नवीन शेवातील एक उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण शैलेश भोईर यांना सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिला. धावसंख्या आहे 23 धावा, 23 रन्स. यावेळचा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे केलं जात आहे, परंतु एक धाव रोखणं कठीण. एक पूर्ण झाली आहे, एका धावेनं धावफलक पोहोचलाय. 34चा पाठलाग करताना 24 वर. विजय आणि पराभव यामध्ये आता फक्त 10चा आकडा, 10चं अंतर बाकी आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. चांगली मॅच सध्या आपण एन्जॉय करताय. 34 करायच्या होत्या, पैकी आतापर्यंत 24 झाल्यात. हर्षलचा हा चेंडू आपण पाहू शकाल, लाऊडली अपील केली जात आहे. 2 पंच एकत्र येऊन नक्कीच एक्झॅक्ट काय घडल्या निर्णय देतील, परंतु गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू ती षटकार खाल्यानंतर नंतरच्या सलग 3 चेंडूवरती फार जखडून ठेवण्याचं काम ज्या गोलंदाजानं केलं, नाव आहे हर्षल. कमालीची कामगिरी. 8 चेंडूमध्ये 8 डिफेंड करणारी गोलंदाजी आमच्याकडे आहे, हे सिद्ध करतोय सध्या मैदानामध्ये गोलंदाज हर्षल. कालच्या दिवसामध्ये घरत 11 नवीन शेवा या संघालाच खऱ्या अर्थानं ज्यानं पराभवाचं पाणी पाजलं असा सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करणारा संघ आहे, ज्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. फलंदाजी एकीकडे चांगली होते यात तीळ मात्र शंका नाही, परंतु त्यांच्या समोर गोलंदाजी मधील दमखम दाखवणारी सध्या गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे आहे. यस, खेळाडू क्रमांक 2 बाद. दुसरा खेळाडू बाद झालाय. बाद होणारा खेळाडू श्रेयश बाद झालाय. नवीन खेळाडू ध्रुवीत येतोय मैदानात. रायगड टेनिस क्रिकेट मधील आणखी एक दर्जेदार नाव ध्रुवीत मात्रे. कित्येक सामने ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलाय, रायगडासाठी खेळताना सुद्धा ज्याला आपण पाहिला, असा ध्रुवीत मैदानावरती आला. समीकरण आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. शॉर्ट टर्म क्रिकेट सध्या आपण पाहतो असं म्हणूया. अवघ्या 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू, पहिल्या डावामध्ये 33 झाल्या, आता 34 करायचे आहेत. आणि या 34 करण्यासाठी आता मात्र धावांसाठी धावाधाव करायला लावणारी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. नाव आहे आई गावदेवी देऊलवाडी संघ. कमालीची कामगिरी. शेवटचं षटक, गोलंदाजाला विशाल, स्ट्रायकर बॅट्समन कल्पेश. कल्पेश आहे स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर असेल ध्रुवीत मात्रे. क्षेत्ररक्षण अगदी डीप मध्ये लावलंय, डीप मध्ये मॅक्झिमम प्रोटेक्शन दिलं गेलंय. याचं कारण सुद्धा तसंच आहे. 6 मध्ये 10 करायचे आहेत. फुल टॉस यावेळेस मात्र काळजाचा ठोका चुकवणारा क्षण होता. लेग स्लीप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक ज्यानं चेंडू स्टॉप केलाय, हर्षल जाधव. वागूरच्या अगोदरच्या गोलंदाजीसाठी जो आला होता, दुसऱ्या षटकासाठी जो आला होता हर्षल, ज्यानं चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉप केला. सर्कल मध्ये जेव्हा क्षेत्ररक्षक म्हणून आपली निवड केली जाते ना, तेव्हा तुम्हाला खूप आणि खूप अलर्ट राहावं लागतं, आणि त्यापैकीच एक हर्षलनं काम केलंय. समीकरण बदललंय. 5 मध्ये 9 करायचे आहेत. जे करा ते आता करा, आली घडी आपली साधा. ती घडी साधण्याची वेळ आली आहे. घालत असताना आपण पाहू शकाल परफेक्ट बॅटच्या रानांमधला चेंडू, बॅट्समन ध्रुवीत घरत म्हात्रेच्या बॅट मधून आला षटकार. चार मध्ये आता 3 करायचे आहेत. 6 मध्ये 10चं समीकरण
4 मध्ये 3 वरती येऊन ठेपलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. चला, विशेष सूचना असेल यापुढील सामन्यासाठी ज्या संघानं नाणेफेकी जिंकले त्या संघानं आपला निर्णय हा सामना संपता क्षणी त्वरित अंमलात आणायचा आहे. एकीकडे सामना संपलेले संघ मैदानातून बाहेर येतील तर दुसरीकडे ज्या नवीन 2 संघांमध्ये सामना चाललाय ते 2 संघ मैदानामध्ये उतरताना दिसतील. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि फलंदाजीसाठी ओपनिंग पेअरफुल टॉस, चुकीला माफी नाही आणि इथे मात्र भुर्दंड भोगावा लागलाय. गोलंदाजाने केलेली इथे मात्र चूक भोगावी लागणार. आई गावदेवी देऊलवाडी संघाचा तिसरा गोलंदाज विशाल खराब आणि खराब कामगिरी करत असताना त्याचा फायदा उचलला ध्रुवीत. मात्र या फलंदाजानं सलग लगावले 2 षटकार आणि मात्र सामना संपवलाय. विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा.